नमस्कार. आपण पाहत आहात सत्यस्पर्श लाईव्ह न्यूज. इचलकरंजी शहर पुन्हा एकदा दहशतीच्या छायेत आले आहे. 12 एप्रिल 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास महासत्ता चौक शांतीनाथ शाळेजवळ एक गंभीर प्रकार घडला. फिर्यादी तिथे थांबले असताना आरोपी उमेश आरबोळे आणि त्यांच्या साथीदारांनी एकत्र येत खंडणीची मागणी केली. गँग खर्चासाठी पैसे द्या अशी मागणी करत तब्बल 5,000 ते 20,000 रुपयांची मागणी करण्यात आली. मात्र फिर्यादीने नकार दिल्यानंतर आरोपी संतप्त झाले. त्यानंतर त्यांनी फिर्यादीवर मारहाण केली आणि पुढील दिवशी म्हणजेच 13 एप्रिल रोजी रात्री पुन्हा घरावर हल्ला चढवला. मंगळवार पेठ ताराबाई रोड परिसरात आरोपींनी कोयत्याने घराच्या दरवाजावर वार केले. घरासमोरील वाहनांवर दगडफेक करून नुकसान केले. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. या प्रकरणी एकूण 9 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1961 अंतर्गत कारवाई सुरू झाली आहे. पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करत तपास सुरू केला आहे. इचलकरंजीमध्ये वाढत चाललेल्या या अशा घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.